असा व्यक्ती आहे तटकरे साहेब. त्यांनी विनाकारण ह्या पोरांना फूस लावली, त्यांना भडकवलं, अगोदर बसून षडयंत्र केलं आणि विजूभाईवरती हल्ला घडून आला. ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो, ते आता बघतो आम्ही. आता त्या अजितदादांना कळायला पाहिजे, ते अजितदादांना कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बरबाद करायला लागले, का करायला लागले. तुमच्या बसले असणारे नेते कसे खुन करतात, तुमच्या बसले असणारे नेते कसे कटर असतात, कसा कोण परदेशात परराज्यातला दुसऱ्या मध्य प्रदेशमध्ये विमा भरतात आणि उचलतात बीड जिल्ह्यात. असा भरणा जेवे खरा भरणा सगळा तुमच्याजवळ. याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागलात आणि असे गरीबाच्या लेकराला विजूभाईसारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणारा तुम्ही मारता. वासावद आणखीन तरी वळका, तुमच्या जवळचे तुमच्या कशा टंगड्या छाटायला लागलेत. आमचं काय जाणार नाही, आमचं संयम आहे तर आम्ही संयमात राहू. तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही, हे जाहीर सांगतोय. एकदा जर आम्ही उठलो सत्ता फित्ता टिकणार बी नाही आणि मग आम्ही काय विचार नसतो करीत, मग जे होईल ते होईल. कारण तुम्ही आमच्यावरती वेळ आणायला लागलात. मी असं स्टेटमेंट कधी करत नाही, पण ती वेळ आणायला लागला तर आमचं एक काळजाला लागायला लागला. आता तुमचं डबल प्रेम दिसतंय आम्हाला म्हणून काळजाला लागले, नसता असं बोललो नसतो. पुन्हा पुन्हा ते सांगतो कृषी मंत्री फिस्टर मंत्री ते नंतर बघू आता काय करायचं. आम्ही त्याला खंबीर आहेत, पण डबल प्रेम दिसायला लागले. एक प्रेम असं आहे मराठ्याचा बोलला म्हणून नेत्याला बोलला म्हणून राग आला म्हणून मारलं, आणि दुसरा ही नेत्यालाच बोलला होता तुमच्या, तिथं मात्र बोलले नाही. तिथं भाऊ भाऊ म्हणते, ताई ताई म्हणते, असे भाषेत बोलतात. म्हणजे तुमचा जर बोलला तुमच्या नेत्याला तर त्याला मात्र तुम्ही पाठवून हात फिरवता आणि आमचा बोलला म्हणून त्याला डायरेक्ट मारता. तुम्ही जर तुमच्याला पण मारलं असतं, तुमच्या नेत्याला बोलला म्हणून आणि आमच्याला मारला असतं, आम्ही कुणीच बोललो नसतो. आम्ही म्हणलो असतं न्याय सारखा केलाय, न्याय एकदम सारखा केला असं बोललो असताना. कारण ज्यावेळेस अजितदादांवरती बोलले गेले त्यावेळेस जर तुम्ही असंच झोपटलं असतं त्यांना तर आम्ही म्हणलो असतं 100% त्यांनी त्यांच्या माणसाला सुद्धा आणलंय, न्याय सारखा करतात. मग आपल्या घाडगे भाया सुद्धा आणलं. तुम्ही आमच्याला मारता आणि ते सोडून देता. इथंच आमच्या लक्षात आलंय आणि इथंच आता मराठा सावध झाला. मराठी सावध व्हा. आता सांगितलं तुमच्या माध्यमातून, ते ऐकतात बरोबर, ते झोपत नाही. सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सामील झाले होते. आता पुढची भूमिका काय असणार आहे? नांदेड, जालना या ठिकाणी जाळपोळ आणि अनेक वेळा असं पाहायला मिळतंय की तुम्ही गेल्याच्या नंतर जे आहे ते उद्रेक पाहायला मिळतो किंवा त्यामध्ये जे घडलंय ते बाहेर यायला लागतंय. आधी अशा भूमिका का घेत नाही सरकार? हे सगळं दाबण्याचा प्रयत्न करत आहे का? दाबून कसं कधी रात्री आपल्याला माहिती आहे, दाबून फाबून देत नसतो. काम करायचं तर क्लिअर करायचं. दाबादाबी घरी, इकडे नसते दाबादाबी. सूरज चव्हाणला राजीनामा देण्यासाठी ट्विट केलेलं आहे पोस्टवर. हे राजीनामा देऊन फक्त दिशाभूल करण्याचं किंवा प्रकरण शांत करण्याचं नाही, गुन्हे वाटतो तुम्हाला? गुन्हे तर दाखल व्हायलाच पाहिजे.